आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। जालना लोकसभा आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आज जालना शहरात रूट मार्च काढण्यात आला होता। यावेळी जालना शहरात असलेल्या एकूण 4 पोलीस ठाण्याचे 25 अधिकारी, 900 कर्मचारी, एक डीवायएसपी, ॲडिशनल एसपी तसेच सीआरपीएफचे एकूण 453 कर्मचाऱ्यांसह विशेष वाहन, मशीन, लाठी, हेल्मेट, स्पीड गार्ड, बॉडी प्रोटेक्टर आदी साहित्यासह हा रूट मार्च काढण्यात आला होता। पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोरून हा रूट मार्चची सुरुवात करण्यात आली। जालन्यातील 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रूट मार्च काढण्यात आला होता। यावेळी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, चंदनजीरा पोलीस ठाण्याचे सम्राट सिंग राजपूत, कैलास जावळे, अशोक जाधव, कडोबा सोनवणे, विलास राऊत आदींची या रूट मार्चमध्ये उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। ही सीआरपीएफची कंपनी इथे डिप्लॉय केलेली आहे। सीआरपीएफची कंपनी, एसआरपीएफ, स्थानिक पोलीस, सदर बाजार तालुका जालना, चंदनजीरा आणि कदीम जालना या पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी, नियम अधिकारी आणि आम्ही स्वतः माननीय एसपी साहेबांच्या आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांच्या निर्देशाप्रमाणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एरिया डॉमिनेशन आणि त्यांना एरियाची माहिती व्हावी, कुठल्या भागात आपल्याला ड्युटी करायची, या दुहेरी उद्देशातून आज या ठिकाणी रूट मार्च